तुम्ही आपली शाळा सोडणार, आपला वर्ग सोडणार, अर्थात तुम्ही बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करणार आहात. तुम्ही बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करत असताना 10वी पास झाल्यानंतर अर्थात 11वीला प्रवेश घेतल्यानंतर नवीन शाळा, नवीन वातावरण, नवीन मित्र, सगळं नवं आणि या नवीन वातावरणामध्ये जगत असताना तुमचं 2 वेळेस नाव निघणार आहे. जर तुम्ही चांगलं केलं तर तुमचं नाव निघेल, तुमच्या आई वडिलांचं नाव निघेल, त्याचबरोबर आपल्या शाळेचं देखील नाव निघणार आहे. वाईट केलं तरी तुमचं नाव निघेल, शाळेचंही नाव जाईल. आपल्याला शाळेचं नाव हरवायचं नाही. नेहमी बाहेरच्या जगामध्ये जगत असताना कदाचित या जगातल्या अशा काही गोष्टी आहेत आपल्याला भारावून टाकतात, आपण बोलून जातो, सगळं काही विसरून जातो आणि त्याच्यामध्ये रममान म्हणून जातो. पण हे करत असताना कधीतरी शाळेची शिकवण नेहमी लक्षामध्ये असू द्या. शाळेने तुम्हाला कधीही वाईट असं शिकवलेलं नाही, कोणत्याही शिक्षकाने वाईट शिकवलेलं नाही. चांगले संस्कार केलेले आहेत, ते संस्कार नेहमी तुमच्या जवळ ठेवा, त्यांची आठवण ठेवा. या जगामध्ये जगत असताना कधी कधी अशी एखादी भयंकर लाट येते आणि त्या लाटेमध्ये आपण वाहत जातो आणि शेवटी इतकं भयंकर मोठं नुकसान होतं, जे नुकसान आपलं 10 वर्षामध्ये केलेले संस्कार सगळं थोडासा घेऊन जातो, शिल्लक काही राहत नाही. शेवटी आपण पछतावा करतो, मी कुठे चुकलो, पण तोपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असेल, पुन्हा ते नुकसान कधीही भरून काढता येणार. शेवटी आपलं विद्यार्थी जीवन आहे, चांगलं असंच कळत का, अभ्यास करा, स्वतःमधील सत्व ओळखा, तुमचं नाव काढा, आई वडिलांचं नाव काढा, सगळ्या गोष्टी करा. मी तर म्हणतो फुलो में फुलो तो झुलो में झुलो, फुलो में फुलो तो झुलो में झुलो तुम, मगर याद आई तो अपने धर्म तदराक आश्रमशाळा को कभी मत छोड़ो. इतकी सुंदर ही तदराक आश्रमशाळा मला तुमच्या बरोबर राहण्याचा फार कमी कालावधी लाभला, पण त्याच्यामध्ये तुम्ही काही चांगल्या गोष्टी मला दाखवून दिल्या. मी दिलीप सरांना नेहमी सांगत होतो 10वीची व्याज चांगली आहे, मी कोणाला विचारायला गेलो नाही. तुम्ही फिरत असताना, वर्गामध्ये येत असताना निरीक्षण करत होतो. खरंच तुमचं जीवन हे नेहमी असं चांगलं राहू द्या. तुम्ही बाहेरच्या समाजामध्ये जगामध्ये राहत असताना कोणी तुम्हाला विचारावं, काय तू कुठला आहे, अभिमानाने सांगा मी गगनात आश्रमशाहीचा विद्यार्थी आहे. तुमच्या बरोबर शाळेचं एक अतिशय सुंदर असं नाव निघणार आहे. कधी कधी विद्यार्थी जीवनामध्ये कमल येऊन जाते. आपण मोठ्या ताठमानेने म्हणतो झुकेगा नाही, म्हणतो होता एका पिक्चर मधला करून. एकदा काय झालं, थोडासा विरुपळा, एक गाव होतं, त्या गावामध्ये एक दारू कुंड्या होता. गेला बाजार करायला आपली पिशवी नव्हती, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे घेतले आणि एका रस्त्याने ढुलत चाललेला होता. शेजारच्या दुकानदाराने पाहिलं, त्याच्या पिशवीतून बटाटे खाली पडत होते. अरे भैया देख देख, खाली पहा. त्याने ताठमानेने सांगितलं मैं झुकेगा नहीं. सगळे हसायला लागले आणि त्याने काय म्हटलं दुकानदाराने, अरे तो एका पिक्चर मधला गल्लू आहे, तू तर या गल्लीतला गल्लू आहे. आपल्याला असं जीवन जगायचं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि या जगामध्ये जगत असताना चांगलं तेच नाव काढायचं आहे. हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये कोण टिकणार आणि कोण टिकणार नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, आपण 10वी मध्ये आता 10वीची परीक्षा होणार आहे, सगळ्यांना यश मिळणारच आहे. तो आपल्याला आत्मविश्वास असलाच पाहिजे, नाहीतर परीक्षेला सामोरं जाऊन काय करणार. स्वतःजवळ भयंकर चित्त ठेवा, परिश्रम करण्याची क्षमता ठेवा, नेहमी मेहनत करण्याचा विचार करा. जो मेहनतीने जिद्दीने श्रमाने पुढे जातो तो कधीही मागे राहू शकतो.
एखाद्या पक्षाप्रमाणे बोलण्याचे नेहमी चांगले विचार ठेवा. शेवटी मी तुम्हाला एवढंच म्हणेन, तुम्ही ही शाळा सोडल्यानंतर जेवढं सकारात्मक राहता येईल तेवढं सकारात्मक राहण्याचा विचार करा आणि नेहमी भविष्यामध्ये चांगले तेच विचार करा. एवढं बोलून मी माझी दोन शब्द संपवतो. धन्यवाद.